जय श्रीराम। धाराशिव ते अयोध्या जवळजवळ 1300 राम भक्तासाठी स्पेशल रेल्वे करण्यात आलेली आहे। आज 5 तारखेला 6 वाजता या ठिकाणी या रेल्वेला झेंडा राणा जगजितसिंह पाटील माजी मंत्री तसेच आमदार अभिमन्यू पवार आणि अनेक कार्यकर्ते नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। 7 तारखेला 12 वाजता ही रेल्वे सकाळी सालापूर म्हणून गाव आहे तिथे पोहोचेल आणि तिथून राम भक्त हे अयोध्येला जातील आणि 8 तारखेला रात्री 8:30 वाजता ही ट्रेन परत निघेल। ही 10 तारखेला इथं पोहोचेल आणि या ठिकाणी भोजन व्यवस्था हे IRCTC करणार आहे। हा मराठवाड्यातील ही पहिली आस्था ट्रेन आहे। याचे चालक अर्थात ड्रायव्हर आहेत विद्याभूषण कुमार आणि स्वप्नील साळुंके। खरं म्हणजे अयोध्येत राम मंदिर झाल्यानंतर दिवसेंदिवस भाविक भक्त हे मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांनी या सर्व प्रवाशांना जाण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। प्रत्येकाला ओळखपत्र दिलेलं आहे आणि अशा प्रकारे एक आनंदाचं आणि प्रसन्नतेचं वातावरण असून लोक पूर्णतः आम्ही पाहिलं, अनेकांना भेटलो, बोललो, खूप खूप समाधानी आणि आनंदी दिसत आहेत। अशा प्रकारचा हा दुग्ध शर्करा योग हा धाराशिवच्या भाविक भक्तांना मिळाला असून हे रामच्या लल्लाच्या दर्शनासाठी एक 10 मिनिटाच्या ट्रेन इथून निघणार आहे। यामध्ये जवळजवळ 1350 लोक हे या ट्रेनमधून जाणार आहेत। या ठिकाणी ध्वज झेंडा दाखवण्याचं काम राणा जगजितसिंह पाटील आमदार अभिमन्यू पवार हे करतील। तर आपण काही लोकांना तुमचं काय नाव? प्रमोद पाचोटे, पुण्या गावचे? धाराशिव। धाराशिवचे। तुम्ही किती पैसे भरले इथं का? हा नाही, पैसे न भरता आम्ही चाललो। अच्छा अच्छा अच्छा। किती लोक आहेत? आता आमच्या कॉलनीतले पूर्ण 8 जण आहेत। बरं, तिथं व्यवस्था कशी आहे तुमची? प्रवासात जेवण खाणं, चहा, नाश्ता। हा अच्छा। आपण पण चाललात का? काय नाव तुमचं? माझं नाव मनोज बडवे, गाव कोणतं? धाराशिव। बरं, किती दिवसाचा प्रवास आहे? 4 दिवसाचा। 4 दिवसाचा। 5 तारखेला निघणार, 7ला पोहोचणार आणि 8ला तिथून निघून 10ला पोहोचणार धाराशिवमध्ये। अच्छा। आणि तुमच्या बरोबर कॅप्टन वगैरे प्रत्येक डब्याला वेगवेगळे आहेत का? कसं? नाही, आहेत। तुमच्या सगळ्यांच्या ओळखी पाळखी? तुम्हाला काय वाटतं ह्या दौऱ्या दरम्यान? आनंद होतोय, उत्साह होतोय का सगळे मिळून जी जाण्यामध्ये जी मजा आली, आनंद आहे आणि ते पण राम दर्शनासाठी भक्तासाठी त्याच्यामध्ये खूप आनंद मिळाला आम्हाला। धन्यवाद। तर मित्र हो, आपण जर पाहिलात, तुम्ही कोणत्या गावचे मामा? आम्ही धाराशिवचे। धाराशिवचे। काय नाव? संतोष शिवप्पा इंगळगे। अच्छा, इंगळगे। तर अशा प्रकारे महिला पुरुष हे मोठ्या प्रमाणात या यात्रेला निघालेले आहेत। आपण काही मुलाखती महिलांच्या पण घेऊया। तुमचं काय नाव आजी? यमुना सर्वदे। गाव कोणतं? उस्मानाबाद। अच्छा, धाराशिव का उस्मानाबाद? धाराशिव। धाराशिव। आता कुठे निघालात तुम्ही? आम्ही अविद्याला। कशासाठी? रामाच्या दर्शनासाठी। फुकट आहे म्हणून निघालात का भक्ती म्हणून निघालात? भक्ती म्हणून निघालो। अच्छा अच्छा। तुमच्या घरचे किती जण आहेत? जवळचे म्हणजे घरचेच नाहीत, जवळचे पण 6 जण आहेत आम्ही। 6 जण आहात तुम्ही। धन्यवाद। आजी, तुम्ही कोणत्या गावच्या? आम्ही उस्मानाबाद। बरं, काय नाव तुमचं? कौसल्या संभुदेव खटिंग। खटिंग। अच्छा। तुम्ही कुठं चाललात? आम्ही अयोध्याला। कशासाठी? रामाच्या दर्शनासाठी। म्हणजे फुकट आहे म्हणून चाललाव का श्रद्धा आहे म्हणून चाललाव? श्रद्धा आहे म्हणून बी चाललो तर फुकट आहे म्हणून बी चाललो, दोन्ही बी मिक्स। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। नमस्कार।
चला, तुम्ही कोणत्या गावचे? धाराशिव. धाराशिव प्रॉपर धाराशिव. काय नाव तुमचं? भागवत वाघमारे. बरं, किती जण चाललात? तिघ जण आहेत. तुम्ही ह्याच्या अगोदर अयोध्येला कधी गेला होतात का? नाही, पहिली वेळ. बरं, कशासाठी चाललात तुम्ही? रामाचं दर्शन घ्या. म्हणजे फुकट आहे म्हणून का श्रद्धा आहे? श्रद्धा आहे म्हणून. श्रद्धा आहे म्हणून. ठीक आहे. तुम्ही पण चाललात का? काय नाव तुमचं? कल्याण बेताळे. गाव? हापशिंगा. हापशिंगा. तुमचे किती लोक चाललेत? आमचे 13 आहेत. बरं, काय उद्देश काय जाण्याचा? नाही, आता तिथं डेव्हलपमेंट बघायची आहे, मंदिराचं कसं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, नेमकं काय आहे उत्तर प्रदेश, आणि राम मंदिराचं बी कसं केलंय ते पण बघायचं. अच्छा, तुमचं शिक्षण? BA आहे. उद्योग शिक्षक आहे मी. कुठं असता? धाराशिवलाच. बरं, म्हणजे संस्थेला का जिल्हा जिल्हा परिषदला आहे. मग रजा घेऊन निघाला देवदर्शनाला? सहकुटुंब काही एक? सहकुटुंब आहे. अच्छा. आणि सगळंच बघणार आहे तिथलं आध्यात्मिक हे सगळं वैभव जी मोदींनी निर्माण केलंय ते बघायचं आहे आम्हाला. याच्यामुळे लोकांच्या मनात काय, काही जण म्हणतात रामाच्या आडून राजकारण चालू आहे. नाही, तुम्हाला काय भक्ती वाटतं? वेगळी आहे आणि राजकारण वेगळं आहे. लोक जोडतात ही अत्यंत चुकीची भूमिका आहे. उद्योग चिंता घालवी म्हटलेला आहे. तसं तिथं जी काय नवीन आहे ती इन्फ्रास्ट्रक्चर बघायचं. ती दोन्ही आध्यात्मिक समाधान बी आहे आणि दैवी समाधान बी आहे. ते आपण काय राजकारण म्हणून बघायची आवश्यकता नाही कोणी सुद्धा या गोष्टी. तुम्ही चाललात का? काय नाम आहे तुम्हाला? अनिल साबळे. कुठल्या गावचे? आम्ही कुरवाडी जाय साहेब. कुरवाडी. मग इकडे कसं काय आला? हे आम्ही अटेंडंट म्हणून काम करतोय. कुठं? रेल्वे डिपार्टमेंट? हे ह्यांच्या सगळं अयोध्याला चाललो. इथं म्हणजे कुणातर्फे? तिथून. फुकट चाललाव का? फुकट नाही, आमचा कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्ट संघ चाललोय आम्ही. फक्त आम्ही प्रभू रामचंद्राला भेटायला चाललोय. आम्ही कधी आयुष्यात बघितलं नाही. मंदिर मोदीने बनवलंय, काय वाटतंय बघायचं. आम्हाला? खूप आनंद वाटतं बघितल्यामुळे. चला, या. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सर्वच लोक निघालेले आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे सुजितसिंह ठाकूर आहेत, राणा जगजितसिंह पाटील आहेत, आमदार अभिमन्यू पवार आहेत, तर दत्ताभाऊ कुलकर्णी पण या ठिकाणी आहेत. आणि आपण नमस्कार 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 नमस्कार. आता आपण भेटत आहोत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना. तर ठाकूर साहेब, ही रेल्वे तुम्ही दौऱ्यात आहात का फक्त पाठवण्यासाठी आलात? मी या सर्व राम भक्तांना आज या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आहे. आणि खरं तर मला आज खूप आनंद होतोय की मी दोन्ही कारसेवेला कारसेवक म्हणून होतो आणि दुसऱ्या कारसेवेला 14 दिवस वाराणसी सेंट्रल जेलला होतो. आणि आज याची देही याची डोळा या त्या ठिकाणी मंदिर पूर्ण होऊन आज मूर्ती प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. आणि माझ्या जिल्ह्यातून स्वतंत्र ट्रेन राम भक्तांची त्या दर्शनासाठी जात आहे. या सर्व राम भक्तांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रभू राम श्रीराम चरणी प्रार्थना करतो की सर्वांना सुखी समृद्ध ठेव. आणि सर्व कारसेवकांच्यासाठी हा आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे. का तर त्यावेळेस आम्ही म्हणायचो की लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाएंगे, कोण चले रे कोण चले, भारत माँ के लाल चले, अशा घोषणा देत आम्ही त्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीत गेलो. मात्र ते स्वप्न आज आमचं याची देही याची डोळा साकार होत आहे. त्याची प्राणप्रतिष्ठा देशाचे नेते पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. खरं तर हा सर्व भारतवासियासाठी, सर्व हिंदू धर्मासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे. विरोधक असा आरोप करतात की भाजप रामाच्या आडून राजकारण करते, यावर तुमचं काय मत आहे? खरं तर विरोधकांना सुचतच काय दुसरं. खरं तर विरोधकांना सुद्धा आता सर्व हिंदू धर्माचे देव वगैरे दिसायलेत. ते त्यांचेही आज नेते आज अनेक ठिकाणी मंदिरात वगैरे पूजेला गेलेलं आपण पाहतोय. त्यामुळं ज्यांना वावडं होतं त्यांना सुद्धा ही वाट करावी लागली.